नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरल्याने आपल्याला काय फायदा होतो आणि त्या ओटी भरल्याचं काय पुण्य आहे, ती का भरायची आहे, ओटी कशी भरायची, ओटीच्या साहित्याचं काय करायचं, अधिक मासात आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी आपण जाऊन ओटी भरू शकतो का, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. देवी आईची कृपा आपल्यावर, आपल्या घरावर आणणे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण हे बघा, जसे आपले आईवडील आपला सांभाळ करतात, तसेच कुलदेवी आणि कुलदैवत हे जे आहेत ते आपले आईवडीलच असतात आणि ते आपल्या घराचा सांभाळ करतात. आपल्या घरावर त्यांचे कृपाछत्र राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी अशा विशिष्ट दिवशी तुम्ही जर काही सेवा केली, त्यांचा मानसन्मान केला, तर ते भरभरून आशीर्वाद हे आपल्याला देत असतात. आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कायम राहतो. आणि या अधिक महिन्यामध्ये, अर्थात धोंडेच्या महिन्यामध्ये, कुलदेवीच्या उपासनेचं, कुलदेवीच्या सेवेचं सुद्धा खूप महत्त्व असतं. कुलदेवता ही त्या संपूर्ण कुटुंबाची खरं तर आई असते आणि म्हणूनच तिची सेवा वेळेच्या वेळी होणं, तिची उपासना वेळेच्या वेळी होणं हे देखील आवश्यक असतं. तर आता हे बघा, ओटी जर तुम्हाला भरायची असेल ना, तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक असतो किंवा मूर्ती असते किंवा कुलदेवीचा फोटो असतो, तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर सुद्धा अशी ओटी भरली तरी चालते. किंवा तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये योगायोगाने तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल, तर तिथे सुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता. किंवा आपल्या कुलदेवीचं जे मूळ ठिकाण असेल, तर तिथे जाऊन देखील आपण आपल्या कुलदेवीची ओटीही भरू शकतो. कारण अधिक मासामध्ये आपण कुलदेवीला तिच्या मूळ ठिकाणी जाऊन तिचा मान सन्मान हा करू शकतो. आता आपण जाणून घेऊया की घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी ही कशी भरावी. देवीची ओटी भरणं हा आपल्या कुलदेवीच्या कुळाचाराचाच एक भाग असतो आणि कुलदेवीचा कुळाचार प्रत्येक घराण्याने पार पाडला पाहिजे. आणि त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका. तुम्ही कुलदेवीची ओटी तुमच्या घरी देखील भरू शकता. आता अधिक मास सध्या चालू आहे, तर आता कुठला पण मंगळवार येईल किंवा शुक्रवार येईल, अष्टमी किंवा पौर्णिमा, तर या दिवशी तुम्हाला कुलदेवीची ओटी ही भरता येईल आणि तुम्ही या दिवशी नक्की ओटी ही भरायची आहे. आता आपण जाणून घेऊया कुलदेवीच्या ओटी भरण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागतं. तर बघा, एक साडी किंवा फक्त ब्लाऊज पीस, तसेच शृंगाराचं साहित्य घ्यायचं, दक्षिणा घ्यायचा आहे, तसेच एक पाण्याचा नारळ देखील घ्यायचा आहे, त्याला शेंडी असावी, तसेच बदाम, हळकुंड, सुपारी मुठभर म्हणजेच वाटीभर तांदूळ, एक फळ, खाण्याचा विडा म्हणजे तांबूल, हळदी कुंकू, हिरव्या किंवा लाल 5 किंवा 7 बांगड्या, तसेच खारीक, खोबऱ्याचा तुकडा, गजरा किंवा देवीला वाहण्यासाठी हार, फुले, हे सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती ब्लाऊज पीस आणि त्या ब्लाऊज पीसावरती आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते ठेवायचं आहे. आता ओटी ही कशी भरायची, तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये तुम्हाला एक साडी ठेवायची आहे. शक्यतो देवीच्या ओटीमध्ये साडी ही नऊवारी ठेवली जाते, तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची. घडी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आहे. आणि देवीला जी आपण साडी अर्पण करतो ना, तर ती सुती किंवा रेशमी असावी. कारण बघा, सुती आणि रेशमी धाग्यामध्ये देवतांकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या ग्रहण करण्याची, धरून ठेवण्याची क्षमता जी आहे, तर ती इतर धाग्यांपेक्षा किंवा इतर धाग्याच्या तुलनेमध्ये जास्त असते. आणि म्हणून देवीच्या ओटीसाठी साडी ही नऊवारी आणि ती रेशमी किंवा सुती असावी, काठपदराची असावी. किंवा तुम्ही खण देत असाल, म्हणजे ब्लाऊज पीस देत असाल, तर ब्लाऊज पीस पण शक्यतो अशाच पद्धतीचा असावा, जसं की रेशमी, सुती वगैरे, आणि थोडासा काठ वगैरे असलेला देखील. आता यानंतर दुसरी गोष्ट, साडीचा रंग जो आहे तो काळा किंवा निळा किंवा डार्क निळा असा नसावा. तुम्ही शक्यतो ओटीमध्ये बघा, लाल, केशरी, पिवळा, हिरवा, गुलाबी अशा रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही निवडू शकता. तर एका ताटामध्ये आपल्याला अशी ही साडी जी आहे तर ती ठेवायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला खण ठेवायचा आहे, म्हणजे ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. आणि त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ देखील ठेवायचा आहे. आणि त्यानंतर सुपारी, हळकुंड, बदाम आणि खारीक अशा गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत. 1 रुपयाचं नाणं यथाशक्तीने तुम्ही 11, 21 रुपये त्यामध्ये ठेवायचं आहे. हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या आणि त्यानंतर गजरा, त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ आणि त्यानंतर शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील, म्हणजे बघा 11, 21 म्हणजे बघा मणी, मंगळसूत्र, जोडवे, कानातली टिकली, बांगड्या, नेलपेंट, मेहंदी कोन वगैरे. तर या गोष्टी ज्या आहेत आपण ज्या शृंगाराच्या म्हणतो, तर त्या तुम्ही इतरही ठेवू शकता. तर अशा प्रकारे ठेवायच्या आहेत. आणि ओटी अर्पण करताना नारळाची जी शेंडी आहे ना, तर ती देवीकडे असली पाहिजे.
आणि त्यानंतर ओटीमध्ये विडासुद्धा ठेवला जातो. विडा म्हणजे काय हो, तर जे आपण पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो, तो देवीला अर्पण करायचा किंवा त्याला तांबूल देखील म्हणतात. तर हा जो विडा आहे तो तुम्हाला सहजासहजी देवीचं मंदिर जिथं असतं तिथे मिळून जाईल. यासोबत बघा तुम्हाला एक फळ पण यामध्ये ठेवायचं आहे. केळी म्हणा, सफरचंद म्हणा, तर या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत. आता हे संपूर्ण ताट जे आहे तर अशा प्रकारे तयार झाल्यानंतर या ताटाला तुम्हाला प्रथम हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या. त्याचप्रमाणे जी ओटीची साडी, शृंगाराचं साहित्य, तसेच ओटीचं साहित्य, तर या सर्वांना देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आणि हे जे ताट आहे म्हणजे ही जी ओटी आहे ही पहिली आपल्या छातीला स्पर्श करायची आहे आणि मग त्यानंतर देवीच्या पायाजवळ आपल्याला ते अर्पण करायचे आहे. देवीकडून चैतन्य मिळावे मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई मी तुला ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे आणि अजूनही काही इच्छा असेल तुमची तर ती देखील तुम्हाला सांगायची आहे किंवा नेहमी इच्छाच असं काही नाही की तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली, माझ्या घरामध्ये सुख शांती भरभराट नांदू दे, काही भूलचूक माझ्याकडून झाल्या असेल तर आई देवी मला माफ कर, कारण आपण माणूस आहे, कधी कधी चुका होऊन जातात. तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने ओटीही भरायची आहे. तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी अशा पद्धतीने भरू शकता. जर मंदिरात ओटी अर्पण केली तर त्या बदल्यात आपल्याला एक तर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळत असतो, तर ते आपण घरी येऊन देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो. पण समजा तुम्ही ओटी घरी भरली तर त्या वस्तूंचं काय करायचं, तर ओटीतल्या ज्या काही शृंगाराचे दागिने, साडी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपण किंवा आपल्या घरातील महिला वापरू शकतात आणि त्या आपण वापरायच्या आहेत. खायच्या गोष्टी घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायच्या आहेत. दक्षिणा जी आहे तर ती वापरू नका, ती तुम्ही एखाद्या जवळपासचं मंदिर असेल तिथे त्या मंदिरामध्ये दानपेटी आहे त्यामध्ये टाकू शकता. सगळ्या वापरायच्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही स्वतः वापरू शकता, पण देवीला अर्पण केलेल्या वस्तू या मासिक पाळीमध्ये अजिबात वापरायच्या नाहीत, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आणि ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर त्या आपण तुळशीला देखील घालू शकतो, मोठे असतील तर आपण स्वतः वापरू शकतो. आता ओटी भरायची दुसरी पद्धत देखील सांगते. आता ओटी धान्याने कशी भरावी बघा, ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं आणि ते म्हणजे तांदूळ. तर ते तांदूळ एखाद्या परातीत किंवा ताटामध्ये ओतायचं जेणेकरून ओंजळीमध्ये आपल्याला ते घ्यायला व्यवस्थित येईल. वाटीभर किंवा पसाभर तांदूळ म्हणजे खूप काही जास्त नसतात आणि ते आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते ओंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचं, शक्यतो 3दा किंवा 5दा करून, आणि ते देवीसमोर न्यायचं आणि पुन्हा ताटामध्ये टाकायचं. देवीसमोर न्यायचं, पुन्हा ताटामध्ये टाकायचं, म्हणजे ताटामध्ये जी ओटी आहे त्यामध्ये, आणि त्यावेळी देवीचा जय जयकार करायचा. जसे की बोला अंबाबाईचा उद उद, नाहीतर आई राजा उद उद. तुम्ही देवीचा जय जयकार नेहमी जशा पद्धतीने करता तशा पद्धतीने करायचा आणि ते तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचं आणि पुन्हा खाली ताटामध्ये टाकायचं. त्यानंतर एकदा धान्याने ओटी भरून झाली की सगळं साहित्य आहे तशात भांड्यासह उचलायचं. म्हणजे तुम्ही ताटात ठेवलेला असेल, परातीत ठेवलेला असेल किंवा टोपलीमध्ये ठेवलेला असेल, तर ही जी आहे तशीच टोपली जी असेल किंवा परात असेल किंवा ताट असेल आणि ती देवीसमोर न्यायचं. म्हणजे आपल्या छातीच्या लेवलनी ती देवीसमोर आपल्याला न्यायचं असतं आणि पुन्हा खाली ठेवायचं असतं. आणि ही सगळी ओटी तुम्ही 3दा 5दा करून देवीसमोर न्या, पुन्हा खाली ठेवा आणि अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी ही भरून घ्या. आता ही ओटी भरताना तुम्हाला सुद्धा देवीचा जय जयकार मात्र करायला अजिबात विसरायचं नाही. आणि बघा, तुम्हाला सुरुवातीला व आता अशा पद्धतीने ओटी भरण्याच्या मी 2 पद्धती सांगितल्या आहेत. तुम्ही त्यापैकी कोणत्याही एका पद्धतीने कुलदेवीची आपल्या ओटी ही भरू शकता. आता आपण ओटीचे काही नियम देखील थोडक्यात जाणून घेऊया. नंबर 1, ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला ओटी ही भरायची आहे. यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा, पण ती मनापासून भरावी. एखादा छोटासा ब्लाऊज पीस आणि नारळाची ओटी भरली म्हणून देवी माझ्यावर पावणार नाही असं अजिबात नाही. आपण देवीला मनापासून केलेली जी भक्ती आहे ती जास्त प्रिय असते. मनापासून कुठलीही गोष्ट केली ना, मग देवी आई आपल्या हाकेला नेहमीच धावून येते आणि म्हणून यथाशक्तीने तुम्हाला ओटी ही भरायची आहे. नंबर 2, बघा, अगदी ज्यांना या प्रकारातली साडी किंवा वस्त्र घेणे शक्य होणार नाही तर त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाऊज पिसाने देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल. नंबर 3, समजा तुम्हाला कधी नाईलाजाने नारळसुद्धा उपलब्ध झाला नाही तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून एखादी खोबऱ्याची वाटी, एखादं फळ किंवा सुपारी वापरली ओटीमध्ये तरी देखील चालेल. तसेच ओटीमध्ये लिंबू देखील ठेवतात. नंबर 4,
ओटी भरण्यासाठी आपल्याला 1 वाटी धान्य लागत असतं. बघा त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश करावा. न तुटलेले अख्खे तांदूळ तुम्हाला यासाठी घ्यायचे आहेत. साधारणतः तुमच्या दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये मावेल एवढे तांदूळ तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकता किंवा याहून तुम्हाला जास्त घ्यायचे असेल तरीसुद्धा चालेल. म्हणजे पसाभर किंवा 1 वाटी घेतले तरीसुद्धा ओटी भरण्यासाठी तांदूळ हे चालतात. नंबर 5 बघा देवीला आवडणारा पानांचा विडा तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही घरच्या घरी सुद्धा हा पानांचा विडा तयार करू शकता आणि समजा तुम्हाला विडा बनवायला जमत नसेल तर तुम्ही विड्याच्या पानावर फक्त थोडीशी बडीशेप आणि खडीसाखर त्यावरती ठेवली तरी देखील चालेल किंवा फक्त विड्याची पानं या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवली तरी देखील चालू शकतात. नंबर 6 ओटी भरताना प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या. त्यानंतर आपल्या कुलदेवीला किंवा कुलदेवीच्या टाकाला, फोटोला, मूर्तीला तुम्ही हळदी कुंकू लावा. त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेली फुलं किंवा फुलांचा हार, गजरा किंवा वेणी देवीला अर्पण करायची आणि त्यानंतरच ओटीही भरायची आहे. नंबर 7 आता घरच्या घरी देवीची ओटी भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही जी ओटी आहे देवीच्या समोर तशीच राहून द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेऊन मग तुम्ही ते साहित्य कशा पद्धतीने वापरायचं हे ठरवू शकता आणि मी वरती देखील सांगितलेलं आहेच. नंबर 8 जर आपल्या घरातील स्त्रीला काही अडचण असेल, मासिक पाळी वगैरे असेल, त्यामुळे तिला जर ओटी भरता येत नसेल तर तिच्याऐवजी आपल्या घरातील इतर कोणत्याही एका सदस्याने देवीची ओटी भरली तरीही चालते. त्यामध्ये पुरुषांनी ओटी भरली तरी पण चालेल, कुमारिका मुली असतील त्यांनी ओटी भरली तरी देखील चालेल. नंबर 9 ओटी भरण्यासाठी अगदी घरातील साडीसुद्धा तुम्ही देवीला नेऊ शकता. फक्त तुम्ही स्वतः नेसलेली नसावी, म्हणजे घडी न मोडलेली साडी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी नेऊ शकता आणि स्वतःच्या पैशाने ती साडी खरेदी केलेली असावी. तर बघा अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मनापासून तुम्ही देवीची ओटी भराल तर देवी आई नक्कीच तिचा स्वीकार करेल आणि तुमच्या मनातील मोठ्यात मोठी इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल. देवीची ओटी भरण्याचं मुख्य कारण हे आहे की यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं. देवीची जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि आपली कुलदेवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते आणि त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडी, चोळी, ओटी हे अर्पण करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर या अधिक मासात अशा साध्या सोप्या पद्धतीने ओटी भराल अशी मी अपेक्षा करते आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम कुलदेवताय नमः.